घरकुल म्हणून देईन आता सरपंच हे. तर तुम्ही त्याचा फॉर्म भरलात का? फॉर्म भरायला निघालच नाही की फॉर्म भरायचं कुठं. अंगणवाडीत म्हणतात अंगणवाडीचे शेतूकडे जा म्हणतात, कुठं फॉर्म भरायचं निघालं. काय त्याचे कागदपत्र जास्त लागायलेत म्हणा. काय आमच्याकडं काही आहेत काही नाहीत. नाही काहीच नाही, घरकुल नाही, रस्त्या नाही, नाले नाही, काहीच नाही. नाही शिंदे सरकारला आमची एवढी विनंती आहे, आमच्या इकडे रोड शेताकड हे सगळं बघायला पाहिजे. हाँ काही सुविधा नाहीत आमच्याकडे सर. मेरा बेटा अपंग है तेरे जैसा 90% तो उसके वास्ते कुछ नहीं करे तो मेरे वास्ते क्या करेंगे. पाणी नाही, पाणी 50 रुपये महिना राहते. त्याच्या स्वार्थासाठी कुणीकडे पळालेत? जनता पण होते का? जे आले तर घरकुल त्याला म्हणायचं 5,000 भरा आणि मग घरकुल घ्या म्हणाले. तुमच्या गावात शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या हे काय फी हे जरा फुकट ठेवा. बरं आहे मग कामच केलं ना, काय करावं त्याला घालाव का तुम्ही. सरकारनं की नाही, सरकारनं मास्तराईला घरी शिकून पाठीलं पाहिजे. मास्तर शिकवीतच नाहीत लेकरायला. केव्हा 2 वर्ष झालं पीक विमात नाही, 2-3 वर्ष झालं. शिक्षण मोफत करायला पाहिजे. पुन्हा हे रोजगार जे आम्ही बेकार आहे तर त्यांना काम द्यायला पाहिजे. नाली है अच्छी है सब है, मगर नालियाँ निकालने वाले नहीं, पूरे अंदर के धुंध के कीड़े हमारे घर में आ रहे. काही मठारा झालं मग तर घरकुल आलं नाही. हां गुट्टे साहेब आहे तर काहीच आमच्याकडे व्यवस्था नाही. फक्त एकदा मतदान घेतात जातात. लाईट बिल, हे मोबाईलचं बिल, पुन्हा गॅसचं जरा कमी करा. कशाचा भेटतो भाव? भाव आले की आमचे भाव कमी करून टाकतात. शेतात माल आले की शेतामध्ये माल आले भाव कमी करून टाकतात आमचे. कशाच आले? मी अक्षरशः महिला असून शेतात काम काय पडणार शेतामध्ये? फक्त हे 3-4 हजार रुपये 12,000 रुपये दिल्यानं परवडत नाही साहेब. आता उदाहरणार्थ आता समजा तुम्ही तहसीलला जायचं, 10 रुपयाचं प्रमाणपत्र काढायचं झालं, तिथं 500 ते 1000 रुपये लागायला ती याय नाही हे करायला पाहिजे. मोदी सरकारचं बरोबर आहे, सगळं देतात हे शेतकऱ्याला. पण आमच्याकडे धानोरा ते नांदेड ते धानोरा रोड आहे की नाही, एवढा खराब आहे की सांगायला सोय नाही. पैसे देऊन शेतामधल्या काय कामाचं? आम्हाला येताना कमरेला दवाखान्याला पैसे लागायचं. फ्रॅक्चर व्हायला ते येताना डिलिव्हरी बाया होतात तर वाटत नाही डिलिव्हरी व्हायल्यात. एवढे सर एवढे रोड खराब आहे. नमस्कार, मी रामेश्वर जामगे, राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. महाराष्ट्र शासनाने नवीन योजना काढली, लाडकी बहीण योजना. प्रत्येक CSC केंद्रावरती मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते, तहसीलवर गर्दी दिसते डॉक्युमेंट काढण्यासाठी. आज आपण बस स्टँड या ठिकाणी आलोय. या ठिकाणी महिला आहेत, प्रवासी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की या योजनेबाबत तुम्हाला काय वाटतं, त्या योजनेचा लाभ मिळतोय काय, फॉर्म भरला का आणि त्यामध्ये अडचणी काय येतात. त्यानंतर महाराष्ट्र शासनाचे 5 वर्ष संपत आलेत. विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवरती येऊन ठेपल्यात. तुम्ही तुमच्या आमदारांवरती खुश आहात का? तुमच्या आमदाराबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमच्या भागाचा विकास झालाय का? तुमच्या भागामध्ये वेगवेगळ्या योजना आल्यात का? तुमच्या भागातील तरुणांना रोजगार मिळतो का? तुमच्या भागातील महिलांना सुरक्षिततेची भावना निर्माण होते का? रस्ते झालेत का? पाण्याचा प्रश्न मिटलाय का? या सगळ्या गोष्टी आपण आज नागरिकांकडून जाणून घेणार आहोत. आज त्यांच्याशी संवाद साधूया. आपल्या सोबत महिला आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमका योजनेचा लाभ मिळतो का. मावशी नाव काय? अंजनबाई चांदू भोरगे. गाव कोणतं आहे? मार्कंड. मार्कंडचे. तुमच्याकडे आमदार कोण आहे माहिती आहे का? आमदार काय नाव आहे त्याचं ते? तुमच्या इकडे योजना लाडकी बहीण योजना आली, आता 1,500 रुपये भेटणार आहेत, तर त्याचा लाभ तुम्ही फॉर्म भरला का? फॉर्म भरायचं आहे. आता आमची चुकून तारीख पडली याच्यावर आधार कार्डावर. ते तर पहिलं काही कळत नसतं, ते आम्ही अंदाजानं सांगली. ते आता होईना म्हणाले तर पगार त्याची आम्हाला योजना चालू होईना म्हणाले तर तुमचं आधार कार्डावर लय वय झाले. मग आता त्याला कसं करावं? बरं, शेती आहे का तुम्हाला? शेती नाही आम्हाला. शेती नाही. मग दुसऱ्या कोणत्या योजना? कोणत्याच आम्हाला अजून आल्या नाही त्या योजना. तुमच्या गावामध्ये रस्ते नाली वगैरे व्यवस्थित आहे? नाल्या रस्ते नाजर झाले तर. गावाकडले सगळे रस्ते? हो, चिखल नाही गावामध्ये, नाजर रस्ते होतं. पाणी कसं भेटतं? सरकारचं भेटतं की विकत घ्यावं लागतं? सरकारी नळ दिलेत आम्हाला. सरकारी नळ? हो. वेळेवर पाणी येतं? हो, वेळेवर पाणी येते सकाळी 6:30ला. हो. योजना कोणत्याही नाही? योजना आम्हाला भेटणार आता. आम्हाला एक सवत आहे, त्या म्हाताऱ्याला लेकरू नव्हतं म्हणून मला केलं. त्या बाईला लेकरू नाही, तिला योजना नाही, आणि आमचे लेकरं जगिनात आम्हाला योजना नाही. म्हणजे सरकारच्या कोणत्याच योजनेचा फायदा तुम्हाला होत नाही? बरं, ठीक आहे. आजी, तुमचं नाव काय? माझं नाव लिंबाबाई जाधव. गाव कोणतं आहे? गाव माझं नांदेड आहे, पण मग सोनखेडला राहते ना. माझा आश्रम. हा, माझा आश्रम आहे. 75. निराधार लोकांचं जे
काही पेमेंट असतं ते तुम्हाला भेटते का? नाही 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 भेटत. नाही आता हे तर 65 वर्षाच्या नाही नाही माझी मला सर्व्हिस होती, मला काही योजनेची गरज नाही, पेन्शन आहे. हा योजनेची काही गरज नाही. तुमच्या सोनखेडमध्ये रस्ते नाल्या व्यवस्थित आहेत का? हा, मी आश्रमात अलीकडे राहते, गावाच्या अलीकडे. अलीकडे हा तिकडचं गावातलं काही माहित नाही. घरकुला म्हणून देईन आता सरपंच हे. सरकारच्या योजना असतात वेगवेगळ्या, रमाई आवास योजना असतील, सावित्री आवास योजना असतील, याच्यातून आवास कोणालाच घरकुल भेटत नाही. कोणालाच नाही, जे आले तर घरकुल त्याला म्हणाले तर 5,000 भरा आणि मग घरकुल घ्या म्हणाले. तुमच्या गावाचं नाव काय? मार्कंड. मार्कंड. तर 5,000 भरले तरच घरकुल देईल असं म्हणतात. हा म्हणतात, मग आम्हाला भेटत नाही तर 5,000 रुपये. आम्ही खायलाच मुश्किल आहे, कुठून आणावं 5,000 रुपये. ही गोष्ट शोकांतिका आहे की सर्वसामान्य गरीब लोकांसाठी जी घरकुल योजना राबवलेली असते ती घरकुल योजना घेण्यासाठी तर 5,000 रुपये नागरिकांकडून मागितले जातात आणि त्यानंतर त्या घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. मावशी तुमचं नाव काय? सुनीता पुंडलिक खिलारे, गाव कोणतं आहे? सोनखेड. कोणतं? सोनखेड सोनखेड. सोनखेडचा आमदार कोण आहे तुमच्या तिकडचा? चिखलीकर, आंबर्डे मोहना. कामं होतात का तुमच्या गावाकडची? काम काय आहे आता? रस्ते होतं. नाल्या. हो रस्ते फिस्ते झाले तर. आता लाडकी बहीण योजना आली, सरकारनं 1,500 द्यायचं ठरवलंय, तर तुम्ही त्याचा फॉर्म भरलात का? फॉर्म भरायला निघालच नाही की फॉर्म भरायचं कुठं. अंगणवाडीत म्हणतात, अंगणवाडीचे शेतूकडे जा म्हणतात, कुठं फॉर्म भरायचं निघालं. चालू झालंय ना फॉर्म भरणं? नाही झालं, नुसतं जाहीरच केलंय, आमच्या गावात नाही झालं चालू. फक्त फिरवा होते. सुरूच आहे, अंगणवाडीकडे जा, शेतूकडे जा, कोणी भरणं आलंय आणखीन फॉर्म. बरं तुम्हाला काय वाटतं, सरकार 1,500 देऊन हे करते तर तुमचे मुलं शिक्षणासाठी जातात, शिक्षणासाठी तुम्हाला प्रचंड खर्च लागतो, तर तुम्ही सरकारला काय म्हणणार की 1,500 देण्याऐवजी विद्यार्थ्यांना तुमच्या शिक्षण मोफत करा, यासाठी तुम्ही काय सांगा? शिक्षणच मोफत करावं. 1,500 काय होतंय? शिक्षण मोफत केल्यानंतर लय चांगलं की ऍडमिशन भेटणं आलंय, 3,000 4,000 ऍडमिशनला घ्यायलेतच. ऍडमिशनच भेटणार लेकरायला, पैसे घेतल्याशिवाय कोण ऍडमिशन करायलंय. सरकारच्या कोणत्या योजनेचा लाभ भेटलाय का तुम्हाला? कोणत्याही नाही भेटला सरकारच्या ह्याच्यात. घरकुल कामाला लावलंय नुसतं, उत्पन्नाचं काढा, जातीचं काढा, फलानं पाहिजे, दाखला पाहिजे. आमच्या काळात शाळा नसली तरी शाळेचा दाखला आता कुठून आणावं दाखला? शाळा नसली तरी शाळेचा दाखला. हा कुठून आणावं दाखले? कागदपत्रासाठी फक्त फिरवा होते. पूर्वी चालू आहे, माणसं कामाला लागले तर 250 रुपये रोज सोडून बी त्या कागदाच्याच कामाला लागले. तर तुमच्या इकडे तुमच्या आमदारांना अशा काही योजना राबवलेल्या तुम्हाला माहिती आहेत का? कोणत्या आता नाल्या फिल्याचे केलेत रोडाचे काम, पण अशा दुसऱ्या कोणत्या काही आल्या नाही. शेती आहे का तुम्हाला? नाही, शेत नाही. शेती नाही, मग उदरनिर्वाह कशा चालतो? काय काम करता? आम्ही शेतीतलं 250 रुपये रोज आणू. त्याच्यासाठी सरकारच्या कोणत्या योजना भेटतात का तुम्हाला? नाही, कोणत्याही नाही भेटत. काहीच नाही भेटत. तुमच्या मुलं जे आहेत शाळा शिकतात त्यांना सरकारकडून शिष्यवृत्त्या काही भेटतात का? काही नाही भेटतात. ऍडमिशनला सुद्धा पैसे घ्यायलेत म्हणाले की आपल्या गाडगे बाबा शाळेमध्ये 15,000 रुपये भरून पोरगी शाळेत टाकली, आता ऍडमिशन करून. फुकट शाळा सुद्धा नाही लेकरायला. मोफत शिक्षण सुद्धा नाही, शिक्षणासाठी सुद्धा पैसा खर्च करावा लागतोय. 1,500 देण्याऐवजी आमच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्या, तुमच्या लाडक्या बहिणीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देऊन तुमच्या भाच्यांना सुशिक्षित करा आणि त्यांच्या हाताला रोजगार द्या, या पद्धतीची भावना त्यांच्यामुळे. आपल्या सोबत अजून तरुणी आहेत, ताई आपल्यासोबत, आजोबा आहेत. बाबा नाव काय? नाही मला ना ऐकून आहे, ऐकू येत नाही. अच्छा, त्यासोबत अजून आपल्या सोबत ताई आहेत. ताई तुमचं नाव काय? अंजली वाडेवाली. काय करता तुम्ही? काही नाही, अशी गृहिणीच आहे. आता जे सरकारची योजना आली लाडकी बहीण योजना, त्यावर तुम्हाला काय वाटतं? 1,500 रुपये महिलांना महिन्याला देणार आहेत अशी योजना काढली, फॉर्म भरणं चालू आहे. महिलांची प्रचंड हेळसांड होते, या तहसीलला जा, सेतूला जा कागदपत्र काढण्यासाठी. तर योजनेवर काय वाटतं? हो ना, ते जास्त हेच झाले त्याच्यात, काय म्हणतात हे भरा ते भरा, त्याच्यानं महिलांना खूप अवघड झाले ना. तुम्ही भरले का फॉर्म? नाही, आणखीन नाही भरला. भरणार आहात का? ते ज्यांच्या नावावर 4 चाकी गाडी आहे म्हणे त्यांना जमत नाही म्हणे ना. तुम्हाला काय वाटतं की सर्वसामान्य कुटुंबातील जे आहेत त्यांना 1,500 देण्याऐवजी जर विद्यार्थ्यांना त्यांच्या मोफत शिक्षण दिलं आणि रोजगार उपलब्ध करून दिला तर 1,500 देण्याची गरज भासेल का? नाही ना, त्यांचं उलट हे होईल ना, चांगलं शिक्षण वगैरे. ते म्हणजे मोफत 1,500 देण्याऐवजी तुम्ही आमच्या शिक्षणावर भर द्यायला हवा असं म्हणायचं? हो हो, शिक्षणावर शिकले तरच पुढे त्यांचं आणखीन काहीतरी चांगलं होईल ना. आपल्या सोबत अजून नागरिक आहेत. बाबा तुमचं नाव काय? केशव पाटील, कुठले आहेत तुम्ही? बसमत. वसमत. तुमच्या वसमतकडे आमदार कोण आहे तुमचा?
काँग्रेस जाधव आपलं हे नवघरेंनी कामं केलीत का या 5 वर्षामध्ये? नाही काम नाही काहीच काम केलं? काहीच नाही रस्ते नाली नाही काही नाही तुमच्या इकडे घरकुल भेटतात का लोकांना? घरकुल भेटे पण दमान भेटे वेळ टाइम पासून. गाव कोणतं तुमचं? मरसूळ मरसूळ मध्ये रस्ते नाल्या सगळे व्यवस्थित आहेत? नाही बिलकुल काहीच नाही. सगळे दुर्गंधी. तुम्हाला घरकुल भेटत नाही का? नाही घरकुल गेले पण आणखी आलं नाही. आणि त्यानंतर तुमच्या गावामध्ये जे काही रस्ते नाले सगळे व्यवस्थित नाही आहेत? काहीच नाही. पाणी तुम्हाला फुकट भेटतं का? पाणी विकत घ्या आम्हाला. सरकारचं पाणी? नाही पाणी नाही मला. आम्हाला घरपर्यंत पाणी आमचं स्वतः आहे. स्वतः विकत घ्यावं लागतं? विकत. हर घर नल योजना केंद्र सरकारने स्थापन केलेली आहे. प्रत्येक गावामधील प्रत्येक नागरिकाच्या प्रत्येक घरी हे मोफत पाणी जाईल सरकारच्या वतीने. या पद्धतीची ती योजना आहे. पण आता आपण पाहतोय की ही योजना कुठेतरी कागदावरच आहे का, हाही प्रश्न निर्माण होते. कारण नागरिकांशी संवाद साधत असताना असं येते की काही ठिकाणी पाणी भेटतं, काही ठिकाणी अजूनही पाणी भेटत नाही. मग सरकारची योजना गावामध्ये आली नाही, गावामध्ये योजना आल्यानंतर गावाच्या पुढाऱ्यांनी ती योजना आपल्या खिशात घातली का, हाही प्रश्न निर्माण होतो. आपल्यासोबत ताई आहे. तुमचं नाव काय? पार्वती. कुठून आलं तुम्ही? मी नांदेडला राहते पण वसमतची आहे मी. वसमतचे आहात. आता कुठं चाललात? वसमतला. बसमध्ये तुम्ही वसमतला जाताय, बसची सुविधा व्यवस्थित आहे का, किंवा बसमध्ये असं एकाच वेळेस किती माणसं कोंबले जातात? कोंबले चाललेत ना, चोऱ्या व्हायल्यात, पाकिट चाललेत. एकाच वेळेस किती माणसं चाललेत. हो ना. तुम्ही इथं राहता नांदेडमध्ये कोणत्या भागात राहता? नांदेडमध्ये आपला जुना मोंढा. जुन्या मोंढ्यामध्ये रस्ते नाल्या व्यवस्थित आहेत का? नाही ना. नाही. आता जी 1,500 रुपये भेटेल अशी योजना आली, लाडकी बहीण योजना, त्यासाठी तुम्ही फॉर्म भरलात? नाही भरला ना, भरायचा राहिला. भरायचा आहे. ती योजना कशी वाटते तुम्हाला? आता काय त्याचे कागदपत्र जास्त लागायलेत म्हणा, काय आमच्याकडं काही आहेत काही नाहीत. 1,500 रुपये पुरेसे आहेत का तुम्हाला? नाही ना, कशा पुरेशी होता एवढ्या महागाईनं? महागाई काय वाटते? महागाई खूपच वाढली ना. आता सगळं तेल हे राशन आपलं कुठं काही बी म्हणजे हे वस्तू बाहेरल्या महागच झालेलं आहे. काम आपल्याला कमी आहे, रोजगार आम्ही रोजगार काम करतो, घरगुती कामं करतो. 1,500 देण्याऐवजी सरकारनं काय करायला हवं? सरकारनं आता 1,500 देण्याऐवजी हे राशन बंद करतो म्हणालेत ना, ते राशन चालू ठेवायला पाहिजे. काय आपलं 1,500 काय होणार आहे? आम्ही रोज मंजुरीच करतो ना, घर कामं करतो. मुलं शिकत असतील? नाही ना, म्हणजे मुलं शिकले, आता मुलाला पुढचं शिक्षणासाठी कुठं पैसे मागायलेत, कुठं काय व्हायले. आम्ही रोज मंजुरी करून खातो. आमच्याकडे कुठले पैसे आले लेकरायला पुढचं शिक्षणाला लावायला, ट्युशन असे मागायचं. शिक्षण मोफत करायला पाहिजे. पुन्हा हे रोजगार जे आम्ही बेकार आहे तर त्यांना काम द्यायला पाहिजे. कामला कोणतं महागाई, कामाला रक्कम जास्त द्यायला पाहिजे, असं पाहिजे ना. म्हणजे काम जास्त आहे आणि रोजगार कमी आहे. जे मुलं शिकले तुमचे त्यांच्या हाताला काम आहे का? नाही ना, बेकारच आहे, बसलेले बेरोजगार, काहीच काम नाही. सरकारने यावर काय करायला हवं? 5 वर्ष झाला आमदार होते. काही असे काम कोण्या कंपनीत लेकरांना 10वीवर 12वीवर घ्यायला पाहिजे. आता 10वी वाले बेकार म्हणल्यानं काय करणार आहे? आता आमच्या ऐपतीप्रमाणे आम्ही 10वी पर्यंत शिकवलं. म्हणजे परिस्थिती बिकट आहे आणि परिस्थिती बिकट असल्यामुळे मुलांना पुढे शिक्षण देणं शक्य नाही आहे. मुलांना शिक्षण देण्यासाठी तुम्ही 1,500 देण्याऐवजी तुम्ही आमच्या लेकरांना जर शिक्षण मोफत दिलं तर 1,500 देण्याची गरज नाही. शिक्षण आणि रोजगार जर उपलब्ध करून दिला तर नक्कीच विद्यार्थी सुपूर्द होतील. आपका नाम क्या है? शेख शकीला. कहाँ के? बसमत के. हाँ. बसमत में रास्ते नाली जो है अच्छी है क्या? वो नाली है, अच्छी है, सब है, मगर नालियाँ निकालने वाले नहीं, पूरे अंदर के धुंध के कीड़े हमारे घर में आ रहे. तो आपको सरकार की जो योजनाएं रहती है वो कुछ मिलती क्या? कुछ भी नहीं मिलती. 1,500 रुपए मिलने वाले हैं सरकार के. बेटे मेरा बेटा अपंग है तेरे जैसा 90% है, तो उसके वास्ते कुछ नहीं करे तो मेरे वास्ते क्या करेंगे? 90% मिले तो अभी कुछ भी नहीं उसको. हाँ, तो हमने वो हिंगोली में जाके करे तो 1,000 रुपए महीना मिलता, दूसरा कुछ भी नहीं है. कुछ भी नहीं. हाँ, 1,000 रुपए महीना. बस. आप काम क्या करते हो? हमारे अब रोज मजदूरी समझ जा बेटे. बच्चे को मेरे 5 भाना है, एक ही भाई है, उसका 90% वो एक्सीडेंट होने वाला है उसका. बच्चों को शिक्षा के लिए कुछ भी नहीं मिलता. नहीं, तो उन्हें 9वीं पढ़े वाला है पहले, फिर वो ऐसे जा रहा था तो हो गया एक्सीडेंट होगा बच्चे का. या ठिकाणी पाहतो की अतिशय बिकट परिस्थिती असताना विद्यार्थ्यांना शिकवतात आणि शिकवलेल्या विद्यार्थ्यांच्या हाताला काम नाहीये. आपल्यासोबत काका आहेत, तर आपल्यासोबत अजून ताई आहेत, त्यांच्यासोबत संवाद साधूया. तुमचं नाव काय?
रेखा पूर्वाची कांबळे कुठून? पुरवाडे आलं? वसमतून. वसमतवर. हो तुम्हाला वसमतमध्ये सुविधा झाल्यात का? रस्ते, नाले? म्हणजे बारेपूरवाडी. बाळेपूरवाडी. हा. तिथं तुम्हाला रस्ते गावामध्ये नाही 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 काहीच नाही. घरकुलं नाही, रस्त्या नाही, नाले नाही, काहीच नाही. आणि सरकारच्या त्या योजना आहेत घर आहेत मात्र आमच्या गावाला भेटल्या नाहीत. कारण काय कारण असंच कोणतं ग्रामपंचायत आडवी आहे, कोणते कार्यकर्ते आहे, हे आहे ते आहे, त्याच्यामुळं केंद्र सरकारच्या आता योजना प्रत्येकापर्यंत हो पोहोचल आता. रमाई आवास योजना हो असेल, या माध्यमातून दलित वस्तीतील लोकांना मोफत घरं दिले जातात. सावित्री आवास योजना आहे, हो. या वेगवेगळ्या घरकुल योजना आहेत. हो. तरी तुमच्या गावात नाही एकही नाही घरकुल नाही एकही घरकुल नाही. आणि विचारपूस केल्यावर काय म्हणतात? मग नाहीच की घरकुलच नाही ते की ग्रामपंचायतला विचारल्यावर ग्रामपंचायतला सुद्धा आम्ही सांगतो की आम्हाला काहीच नाही. घरकुलं नाही तर, रस्ते नाही तर, नाल्या नाही तर, काहीच नाही. काहीच नाही. नाही नाही पाणी कसं असतं? विकत पाणी नाही. पाणी 50 रुपये महिना राहते. 50 रुपये महिना. हो सरकारचंच पाणी. हो सरकारचंच आहे. हो म्हणजे ते वेळेवर येते का पाणी? हो येते येते. हो पाणी वेळेवर येते. आणि गॅसची किमती भरमसाठ वाढल्या. आता तुम्ही घरामध्ये मोबाईल वापरतच असतील. हो मोबाईलचे 50 रुपयानं रिचार्ज. हो पहिले 250 होते आता 300 घ्यायले. हो ही वाढती महागाई झाली तर यावर तुम्हाला काय वाटतं? कसं नियंत्रण आहे? आम्हाला वाटते कमी व्हावं जरा. कमी व्हायला. हां लाईट बिल, हे मोबाईलचं बिल, पुन्हा गॅसचं जरा कमी व्हावं, कमी करावं. शेती आहे का? हा शेती एकरभर. एकरभर शेती. हो मुलं काय करतात? मुलं काय नाही. एक मुलगा 12वीला आहे, एक मुलगी 13वीला आहे. मुलगी आता 12वी 13वीला म्हटल्यानंतर शिक्षण आलं, ट्युशन आले, तर याचा खर्च कसा साधला जातो? मग असंच रोज मजुरीवर. सरकारकडून काय भेटतात का शिष्यवृत्त्या? नाही नाही काहीच भेटत नाही. काही भेटत नाही. बघ आता 1,500 रुपये शासनाची योजना आली, लाडकी बहीण योजना. हो 1,500 रुपये भेटायले. तुम्ही भरलाय का? नाही भरला. कधी भरणार? आता भरतो की मंगळवारी. मंगळवारी भरणार. हो तर तुम्हाला काय वाटतं त्या योजनेबाबत? ती योजना चांगली आहे का? चांगली आहे. 1,500 रुपये होतं का? होत नाही मात्र हे वाटते सगळं कमी करावं. मात्र हे बरं आहे ना. हा नाही जर आले तर मग लाईट बिल, आपलं मोबाईल बिल, गॅस हे कमी करावं. ते जर नाही कमी केलं तर मग हे 1,500 रुपये बरे येतं. ते नाही कमी केलं तर शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या हे काय फी हे जरा फुकट ठेवावं. हां शिकल्यानंतर आपण गावामध्ये बघता खूप लेकरं शिकतात, डिग्री घेतात, पण त्यांना नोकऱ्या नाही. हो त्यांना काय वाटतं? त्यांना वाटतं डिग्र्या भेटावं हे भेटावं मात्र देत नाही तर गावात. हां नाही नाही. शिक्षणामध्ये सवलती भेटायला हव्या. 1,500 आले ती चांगलीच गोष्ट आहे, योजना चांगलीच आहे असं म्हणतात. तर आपल्यासोबत अजून काका आहेत. तुमचं नाव काय? मोना पूर्वाची कांबळे. वसमतचे आमचे दोघं. तुमच्या इकडे आमदार राजू नवकरे हा बरं आहे मग कामच केलं ना. काय करावं त्याला? घालाव का चुलीत? काहीच नाही. नाही नाही घरकुलही नाही काही नाही. 40 मथारा झालं मग घरकुल आलं नाही आलं. एकरभर आहे. हो ते भेटतात. हो ते कवाय काय भेटेना पण भेटतात. ते मोदी भेटतात. कवा 2 वर्ष झालं पीक मात नाही, पण 3 वर्ष झालं नाही. काहीच नाही. हां हां नावाला आहे. बक्कळ कोणतात. हो जागा नाही. हो जावंच लागते ना आम्हाला. आता जायचं म्हणता अर्जंट म्हणजे मग जावंच लागते ना. प्रचंड मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आणि त्याला कसं सामोरे जावं ह्या सामान्य जनतेला मोठा प्रश्न पडलेला आहे. याविषयी आपण अधिक लोकांसोबत चर्चा करूया. नांदेड बस स्टँडवरील जे काही प्रवासी आहेत वेगवेगळ्या ग्रामीण भागातून आलेले त्यांच्याशी आपण संवाद साधतोय. आपल्यासोबत बाबा आहेत. कुठे निघाल्या? पंढरपूर. हो वारीला कुठलं गाव कोणतं तुमचं? गोळेगाव. गोळेगाव. येस किती वाजता आहे बस? आता येईल इतक्या म्हणजे 22. गोळेगावचे. काय शेतकरी शेती आता जी सरकारची योजना आली लाडकी बहीण योजना, बाहेर 1,500 भेटणार, योजना कशी वाटते? बरी आहे ना, चांगली आहे ना, चांगली आहे. तुमच्याकडे आमदार कोण आहे? आमदार आमच्याकडं राजेश पवार. कामं केलीत का?
काम करतात, करणाऱ्याचे चांगलेच करतात, रस्ते चांगले. नाले हा चांगले आहेत, घरकुलं ते बरोबर. भेटतात? हो तुम्हाला आता शेतकऱ्याला मोदीचे 2000 रुपये येतात, ते हो येतात का हो वेळेत? येतात ना. पीक विमा, हो पीक येतो. विमा ते सगळं व्यवस्थित. येतो येतो. तुम्ही कुठून आला? गोळेगावचा. गोळेगाव. तुम्ही पंढरपूरलाच निघाले? हो. अच्छा, आता काय विठ्ठला पुढे जाणार, पाया पडणार, काय मागणार काय विठ्ठलाला? काय मागायला उगं पाया पडून यायचं आता काय. दर्शन घेऊन यायचं. हो. आता तुमचं वय किती? 50-60. 50-60 वय आहे. हा. आता ते सरकारची योजना जी आहे, वेगवेगळे 2000 रुपये शेतकऱ्याला भेटतात, बायाला आता 1500 येणार आहेत. हो. तर तुम्हाला भेटतात का 2000? मोदीचे भेटतात. मोदीचे 2000 भेटतात. नाव काय तुमचं? माझं बळीराम शिंदे, गाव कोणतं? रोही पिंपळगाव. आता कुठं निघाले तुम्ही? मी रोही पिंपळगावला. रोही पिंपळगाव. हो. एसटीनं प्रवास? हो एसटीनं. कसा एसटीचा प्रवास? एसटीचा प्रवास आता नंबर 1चा रोड झाला आमच्या इकडे. हो, गडकरी साहेबाचा उपकार आम्हाला फिटनाशी झाला. त्यांच्या उपकारामुळं आमच्या गावाकडे रस्ता सिमेंट रोड झाला. सिमेंट रोड झाला का? हो आता ते शेती करतात. हो 2000 भेटतात मोदी? हो, 2 भेटतात. नमोचा बी हप्ता भेटतो मुख्यमंत्र्याचा. हो, थोडं मागं पुढे झाले पण होत भेटतो वेळ. पीक विमा बी भेटतो ना. आता हे 65% पीक विमा बी टाकालीत. हो हो चालू झालं. आता ते 1500 रुपये बायासाठी आले. हो, ते लाडली बहीण योजना. हो. आणि आता दुसरी गोष्ट बघायला गेलं तर महागाई मोठ्या प्रमाणात वाढली. महागाई वाढली तर मग यायचं कामाला 600 रुपये घ्यालेत ना. कामदार बी कमी घ्यालेत का? 600 रुपये घ्यालेत, 700 घ्यालेत. त्याप्रमाणे महागाई होणारच. शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च. हो, कोण शिकायले तो माणसाला शिक्षणच नाही बरोबर, तिथं जायला तयार नाहीत. उगाच हे आम्हाला ते आम्हाला तर भेटेल काय ते? आता माझं शिक्षणच नाही. मी मॅट्रिकच्या मध्ये आहो. तुमच्या मुलांना हो, माझ्या मुलाचं पण नाही. पण मी तिथं भांडायला नाही पाहिजे. माझ्या मुलाचं शिक्षण जर नसेल तर मी तिथं जाऊन भांडायला नाही पाहिजे. तू शिकत असतील? हो शिकतील ना. मग शिकल तर फिकल. जर आपण त्या योजना लागू करायला हे केलं, हो. जेव्हा तुमचे नातू शिकतील तेव्हा त्यांना फायदा होईल. आपण असं नाही म्हणत की आपण तहान लागली तर हा उद्या वीर. हा बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्यासाठी आपल्याला आधी झटावं लागतं. शिक्षणावरती जो खर्च आहे तो कमी करावा लागतो. हो बरोबर आहे ना. आता मेडिकल इंजिनिअरिंगचे फीस बघायला गेलं लाखोच्या घरात आहेत. मेडिकल इंजिनिअरिंग का तुमचं ते कोणतं डिप्लोमा काढायचा असेल, MSCIT करायचं असेल तर तुम्हाला पैसे भरल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि सामान्य माणसाच्यानं पैसे भरणं होणार नाही. सामान्य लोकांनी शिकायचंच नाही का? सामान्य लोकांना शिकायचं आहे हो, हे बरोबर आहे. पण तुमच्याकडे पैसा पाहिजे ना. ते सरकारनं काय करायला पाहिजे? सरकारने याच्यावर सुविधा द्यायला पाहिजे. सरकारनं समजा मास्टरला घरी पाठवायला पाहिजे. याच्यावर सुविधा द्यायला पाहिजे. याच्यावर तुम्हाला सांगतो सबसिड्या द्यायला पाहिजे. लेकराला वर घेतला पाहिजे. हे खाजगी शिक्षण बंद केले पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? सरकारनं की नाही, सरकारनं मास्तराईला घरी शिकवून पाठवलं पाहिजे. मास्तर शिकवितच नाहीत लेकरायला. फोनवर अभ्यास काय अभ्यास बरोबर आहे का? फोनवर पहिल्याची शाळा कशी होती? चांगली होती. मास्तर समजून शिकवीत गेलेत. मी 4थी पास आहो, मात्र मी की नाही इतका हुशार आहो की हुशारीनं डोसकं पागल आहे. मला मानस हॉस्पिटलच्या गोळ्या चालू आता. मात्र की नाही आता मास्तर कोणतेच शिकित नाहीत बरोबर. मास्तर वर्ग हे जे आहे ना, आमच्या गावामध्ये मॅट्रिकपर्यंत शाळा आहे. कोणतेच मास्तर बरोबर शिकित नाहीत. फोनवर बघत राहतात. मास्तराला क्लास ते फोनवर. शिक्षणाचा स्तर घसरलाय. आता जे आधीचं शिक्षण होतं ते राहिलं नाही, मोबाईलवर आहे. तुम्हाला काय वाटतं? सर मोदी सरकारचं बरोबर आहे, सगळं देतात हे शेतकऱ्याला. पण आमच्याकडे धानोरा ते नांदेड ते धानोरा रोड आहे की नाही, एवढा खराब आहे की सांगायलाच होई नाही. पैसे देऊन शेतामधल्या काय कामाचं? आम्हाला येताना कमरेला दवाखान्याला पैसे लागायचं. फ्रॅक्चर व्हायला तर येताना डिलिव्हरी बाया होतात तर वाटत नाही डिलिव्हरी व्हायल्यात. एवढे सर एवढे रोड खराब आहे. गाव कोणतं आहे तुमचं? धानोरा. प्रचंड खराब आहे. लई खराब आहे. परभणी जिल्ह्यामध्ये आमचं गाव येते. गुट्टे साहेब येते. गुट्टे साहेब आहे तर काहीच आमच्याकडे व्यवस्था नाही. फक्त एकदा मतदान घेतात जातात सर. कुठंच रस्ते नाहीत. नंतर आमदार कधी गावातच येत नाही. आणि आला तरी चांगल्या नेत्याला भेटते जाते. आमच्या सगळ्या गरीबाचं काय? गरीबाच्या अशा महिला आहेत ना, तुम्हाला सांगते अक्षरशः साहेब आमच्याकडे रोड बघा. मोदी सरकारला एवढीच विनंती आहे आमची
शिंदे सरकारला नाही शिंदे सरकारला आमची एवढी विनंती आहे, आमच्या इकडे रोड शेताकड हे सगळं बघायला पाहिजे. हा काही सुविधा नाहीत आमच्याकडे सर. काय करता? शेती. मी शेती करते, नांदेड ते धानोरा मी शेती करते, नांदेडून शेती करते मी धानोरा. कशाचा भेटतो भाव? भाव आले की आमचे भाव कमी करून टाकतात. शेतात माल आले की शेतामध्ये माल आले भाव कमी करून टाकतात आमचे. कसे झाले? मी अक्षरशः महिला असून शेतात काम काय पडणार शेतामध्ये? फक्त हे 3-4 हजार रुपये 12,000 रुपये दिल्यानं परवडत नाही साहेब. परवडते का सांगा ना? परवडत नाही. 5 वर्ष धान्य काय करायला पाहिजे? आमचे कर्जमाफी करायला पाहिजे, आमची शेतकऱ्याच्या समस्यामुळे हे करायला पाहिजे, रोड करायला पाहिजे. आमच्या काय राहतो आमच्यापाशी? आम्हाला सुविधा दिली पण झालं, दुसरं काय पाहिजे आम्हाला? हा भाव द्यायला पाहिजे. शेत विद्यार्थी आहेत सगळे, भरमसाठ फीस लागतात. हो. तर 1,500 देण्यापेक्षा शिक्षण मोफत करायला हवं. हा मोफत करायला पाहिजे, ट्युशन बंद करायला पाहिजे, शाळेमधल्या सरांना सांगायला पाहिजे चांगले शिक्षण द्या लेकरायला म्हणून. सनी जिल्हा परिषद शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. हा. सरकारी शाळा बंद आहे. हो हा तिकडे जिल्हा परिषद शाळा वाचली पाहिजे. हा वाचली पाहिजे. वाचली पाहिजे, पण त्या सरांना कडक केलं पाहिजे. लेकरांचं शिक्षण आता हे आमच्या गावाच्या बाहेर गावून इथे येतात लेकरं शिकायला. त्यांना एसटीची व्यवस्था नाही, घंटा 2-2 घंटे बसतात, तर त्यांच्या परीक्षा राहतात. एका दिवशी लेट होते त्याला 2-2 घंटे. कसं करायचं सांगा ना? या एसट्या सोडत नाहीत लवकर. एसटीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती गांभीर्याने घ्यायला पाहिजे. चांगल्या खासदाराला पाळण्याची शक्यता केली. नायगावमध्ये आता प्रतापराव पाटील चिखलीकर होते ना, नांदेड जिल्ह्याचे खासदार, त्याला पाळलं. हां जनतेनं पाळलं त्याला. चांगला कार्यकर्ता असला की त्याला पाडायला येतं. आता कसं करावं? इमानदारीनं काम करू लागला खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, त्याला पाळलं जनतेनं. जनतेलाही बी खरं जमत नाही. हां रोडा व्हायला, गावगाव हे व्हायले, प्रचार व्हायले, चांगलं काम व्हायले, मात्र लोकायला चांगलं काम जमत नाही. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकराला पाळलं, दुसरा कोणी उभं केला. तुम्हाला काय वाटतं? महागाई वाढली मोठ्या प्रमाणात, पण 1,500 रुपये 2,000 रुपये दिले जात आहेत, तर शिक्षणाचा स्तर कुठे घसरतो? काय करायलंय? आपल्याला 2,000 रुपये द्यायला, आपल्या जीएसटीच्या रूपामध्ये आपल्याकडून 2,000 करता त्यांना 28,000 रुपये काढाले. पहिले होती 5% जीएसटी, आता 28% केली जीएसटी. आपल्याकडून पैसे किती काढले सरकार? हे विचार करा गंभीर. आणि हे सरकार आताचं टोटल भ्रष्टाचार, सगळे भ्रष्टाचार केलेले त्याच्यामध्येच. मग त्याच्यावर त्यानं हे करा, मग त्या जेलमध्ये टाकायला पाहिजेत ना. भ्रष्टाचार केलेला नाही टाकणार त्याच्यामध्ये, त्याचं सरकार करणार म्हणजे त्यांनी हे करायला भ्रष्टाचारामध्येच आता टोटल सरकार. नांदेडचा खासदार उदाहरणार्थ चिखलीकर होता, 5 वर्षामध्ये त्यानं एक असं कोणतं कुठलं काम केलं सांगायचं? रोडचं काम झाले कोणाचे? नितीन गडकरी नंबर 1चा माणूस हे झालं नितीन गडकरी. मग दुसरं कोण केलं? आमचा आमदार अशोकराव चव्हाण. काय केलं? स्वार्थापोटी त्यानं BJP मध्ये गेलं भ्रष्टाचार करून. पुण्यामधलं ह्याचं महानगरपालिकेचं ह्याचं 1.25 एकर जमीनचा हडप केला, त्याच्यामध्ये हे आलं. आदर्श घोटाळ्यामध्ये केलं त्यानं. त्याच्या स्वार्थासाठी कुणीकडे पळालेत? जनता पण होते का? भ्रष्टाचार वाढलाय. आपलं सरकार स्थापन करायसाठी भ्रष्टाचारी लोकांना सुद्धा सत्ताधारी पक्ष आपल्यामध्ये सामील करून घेतो. हो बरोबर. सत्ताधारी पक्ष म्हणजे भ्रष्टाचार जेवढे केले तेवढं आलं, त्याच्यामध्ये गेलं की म्हणजे सगळं चांगलं ओके झाला. आणि पहिले त्याच्यावर ED हे सगळंच CBI असं आहे. आता उदाहरणार्थ आता समजा तुम्ही तहसीलला जायचं, 10 रुपयाचं प्रमाणपत्र काढायचं झालं, तिथं 500 ते 1000 रुपये लागायला. ती याने हे करायला पाहिजेत ना. तुमचं गाव कोणतं? तुमचं माळकोटा. आमदार कोण आहे तिकडे? अशोकराव चव्हाण आमदार. हो आता होता, आता नाही, राजीनामा देऊ ना. आता खाली जागा हो भोकर मतदारसंघामध्ये वेळोवेळी सत्ता ही अशोक चव्हाणांची चालली. अशोक चव्हाणाचं होतं ना. भोकरमध्ये कामं केलीत का? काय तेवढं केले? काय केलं? आपल्यापासून घेऊन आपला काय केलं त्यानं फक्त त्याच्या अशोकराव चव्हाणानं काय केलं? त्याचे जे जवळचे कार्यकर्ते आहेत फक्त त्यानं केलं नीट. उदाहरणार्थ गावचा सरपंच त्याला धरायचं नाही, हे करायचं त्याला, मग हे करायचं. काय केलं अशोकराव?
म्हणजे काम काय झाली नाही भोकर मध्ये रस्ते चव्हाण काही केलं नाही. भोकर मधले रस्ते नाल्या व्यवस्था आहेत का? आता बघा ना आमच्या मुदखेड तालुक्यामध्ये जाऊन बघा कुठं काय आहे सगळे एवढा आले खड्डे आता रस्ते व्यवस्थित नाही. गावामध्ये घरकुल भेटतात का लोकांना? अहो घरकुल आता अहो ते कोणाला भेटतात त्याच्या दलालाला भेटतात त्याचे जे हात की नाही पीए ते त्याच्या मार्फत तू याला त्याला भेटतात दुसऱ्याला नाही. सर्वसाधारण लोकांना कोणती सुविधा नाही उदाहरणार्थ शिक्षणाची नाही कोणती हे नाही सगळं याच्यावरच आहे खाजगीकरणावरच आहे टोटल हे सरकार म्हणजे सर्वसाधारण लोकांना शिकलं नाही पाहिजे तर अडाणी राहिलं पाहिजे त्याच्यावरच आहे. आता यंदा भोकरचं वातावरण कसं आहे आता लोकसभा जवळ आली वातावरण काय यावेळेस जाणार 100% जाणार. अशोकराव चव्हाण यांच्या मुलगी श्रीजया चव्हाण उमेदवार आहेत म्हणून चर्चा रंगते आताच्या परिस्थितीमध्ये श्रीजया आणि भाभी डोर टू डोर फिरालेत मात्र त्याला कोणी जवळ येऊ देण्यात झालेत दात देण्यात झाले त्याला घरला भाभी आणि श्रीजया येऊन फिराले डोर टू डोर फिरालेत मात्र त्याचा येवाय ना काहीच होऊ नाही. म्हणजे आता भोकरला आता नवा पर्याय कोण आहे? आता एक तर की नाही नवीन म्हणजे हे झालं काय झालं त्याचं म्हणजे याच्यावर घराणेशाहीवर चालत आहे ना हे नवीन मतदाराला द्या की तुम्ही नवीन हे द्या कोणता कार्यकर्ता आमदारकीला याला ते म्हणजे पहिले झाले शंकरराव चव्हाण नंतर झाले अशोकराव नंतर झाली भाभी झाले अजून मुलगीच आहे ना हे घराणेशाहीच आहे ना. बरं तुम्हाला काय वाटतं हे म्हणतात की अशोकराव चव्हाण यावर्षी नाही येणार त्यांनी कामं केली नाही त्यावर तुम्हाला काय वाटतं? माझं काय मत आहे अशोकरावाचा भ्रष्टाचार म्हणून या लोकांनी बोबाटा केला ज्यावेळेस अशोकरावाचा भ्रष्टाचार होता त्यावेळेस या लोकांनी दिलं आता काय नाही आता का नाही आता तो माणूस भारतीय जनता पार्टीमध्ये गेला त्याची सीटच पडत नाही आम्ही 40 लिहून देतात त्याची सीट पडत नाही. पण तुम्हाला काय अजून काय अजून काय म्हणायचं आमच्या इकडे बघा आमच्याकडे सकाळी 8ला एसटी होती किंवा 12ला राहते किंवा 2ला राहते किंवा 3ला राहते कधी कधी लागत बी नाही आमच्याकडे एसटी. हे पोरं सगळे बाहेरचे गावचे शिकायला आमच्या तिकडे आलेले राहतात त्यांचे बेहाल आहेत बघा. हां येत नाही महामंडळ येत नाही ते काय म्हणतात कंडक्टर नाही ड्रायव्हर नाही इकडे एका गावाला 4 गाड्या सोडतात पण आमच्या गावाला खेड्याला गाडी सोडत नाहीत बघा तिकडे रोड चांगले आहेत म्हणतात मग आम्ही काय करायचं रस्ते व्यवस्थित नाहीत म्हणून महामंडळ येत नाही जबाबदारी कोणाची? जबाबदारी कशाची आता सरकारची हा सरकारची जबाबदारी. तुमच्या तिकडचे लोकप्रतिनिधी काही म्हणत नाहीत आमदार खासदार येतच नाही त्या गावाला एकदा मतदान करून गेल्याच्या पुन्हा हा ते म्हणतात आता काय म्हणलं की म्हणतात परभणी जिल्हा आहे तुमच्या इथे बोलायचं नाही असं म्हणतात. आता आम्हाला तर रोज येणं जाणं करता आमचं सगळं नांदेडलाच येणं जाणं लेकराच्या शाळेचं माझी शेती इथून करते सर मी हा महामंडळा बरोबर गाड्या सोडायला पाहिजे व्यवस्थित सोडायला पाहिजे. आमच्याकडे कधी एकची गाडी 5ला सोडतात फक्त 2च गाड्या सकाळी एका संध्याकाळी गाडी आमची म्हणजे दुपारी एक गाडी कधी दिवस 2 दिवस सोडत नाहीत सर गाडी. आपण कुठेतरी स्टार्टअप इंडिया मेक इन इंडिया सारख्या योजना केंद्र सरकार राबवतं महाराष्ट्र सरकार जनतेच्या सेवेसाठी आहोत म्हणून असा उठाठाव करण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतो. पण हे सगळं करत असताना आज आपण सामान्य जनतेच्या मध्ये घुसलो होतो सामान्य जनतेकडून त्यांचे प्रश्न जाणून घेतले त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या सामान्य जनता हतबल झाली. महामंडळाच्या बाबतीत आताच आपण ऐकले की महामंडळाच्या बाबतीत वेळेवर बस येत नाहीत विद्यार्थ्यांची हेळसांड होते. शिक्षणाच्या बाबतीमध्ये शिक्षणामध्ये प्रचंड प्रमाणात महागाई वाढली क्लासेसच्या फीस असो कॉलेजच्या फीस असो या सगळ्या गोष्टी आल्या. त्यानंतर सरकार वेगवेगळ्या योजना काढतं लाडकी बहीण योजना असेल त्यानंतर शेतकऱ्यांसाठी 2000 रुपये देणे असतील या सगळ्या योजना काढतं पण कुठेतरी सामान्य माणूस कुठेतरी पिचला जातोय त्याच्यापर्यंत हे पोहोचत नाही. आपण घरकुलाचा मुद्दा सुद्धा या ठिकाणी विचारला होता पण बहुतांश लोकांकडून आपण ऐकलंय की घरकुलं सुद्धा त्यांना भेटत नाहीत. आपण रस्त्याचा मुद्दा विचारला अनेक ठिकाणचे रस्ते आपण पाहतोय की खराब रस्ते आहेत रस्त्यांची अवस्था दुरावस्था झालेली आहे या पद्धतीचं त्यांचं मत आहे. आपण ग्रामीण भागातील पाण्याविषयी विचारलं पाणी आजही कित्येक गावांना विकत घ्यावं लागतं दूर लांबून पाणी घेऊन यावं लागतं. शेतकऱ्याच्या मालाविषयी आपण विचारलं शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही या पद्धतीच्या भावना मांडल्या. ओव्हरऑल विधानसभा जवळ येते या विधानसभेच्या अनुषंगाने प्रत्येक प्रश्नावरती आपण या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम केलं. सामान्य जनतेने त्यांच्या मनातली खतखत मांडली. यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा. धन्यवाद.